सेकंड टाइप ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइड्स. पहिल्या लेक्चर मध्ये आपण कशापासून बघितलं? अल्कोहोल्स. याच्यामध्ये कशापासून बघतोय? हायड्रोकार्बन्स. हायड्रोकार्बन्स मधलं स्पेसिफिकली आजच्या लेक्चर मध्ये काय आहे टार्गेट? अल्केन्स. अल्केन्सचा वापर करून तुम्हाला अल्काइल हॅलाइड बनवायचे. अल्केनचा फॉर्म्युलामध्ये कोण कोण येतं? कार्बन आणि हायड्रोजन. तर तुम्हाला हायड्रोजन कमी करायचे आणि त्याच्या ठिकाणी कार्बन क्लोरीन ऍड करायचे, क्लोरीन किंवा ब्रोमीन किंवा आयोडीन. ह्या प्रोसेसचं नाव असतं हॅलोजिनेशन. सोप्या भाषेत ऍडिशन ऑफ हॅलोजन. पण तुम्हाला माहिती आहे रे, अल्केन्सचं अल्टरनेटिव्ह नाव असतं पॅराफिन्स. कोणाला आठवत असेल तर? आणि पॅराफिन्स या शब्दाला आपण दोन याच्यामध्ये तोडलं होतं. पॅरम अफिनिटी, बरोबर आहे का? लेस अफिनिटी, असे वाले जे रिएक्शन देत नाहीत. मग रिएक्शन देत नाहीत आणि यांच्यापासून अल्काइल हॅलाइड बनवायचे, ही गोष्ट सोपी नसणार आहे. मग ऑब्वियस आहे याच्यासाठी काहीतरी वेगळं मेकॅनिझम फॉलो केलं जातं आणि त्याच्यामध्ये जे मेकॅनिझम फॉलो होत असतं ते होत असतं फ्री रेडिकल मेकॅनिझम. कारण की फ्री रेडिकल मेकॅनिझम मध्ये सनलाइट किंवा युव्ही लाईट किंवा एनर्जी टाकली जाते. मग रिएक्शन कशी असते? अगदी सोपं काम करतो. तुमच्याकडे एखादा RCH3 टाईपचा कंपाऊंड असतो. आर म्हणजे एच पण घेऊ शकता, मिथेन होईल. CS3 घेतला तर इथेन होईल किंवा काही पण. याच्यामध्ये तुम्ही ऍड करत असता हॅलोजन इन द प्रेझेन्स ऑफ फ्री रेडिकल आहे. म्हणजे काय चालतं बरोबर? एक तर युव्ही पाहिजेत, नाहीतर इज इक्वल टू H पाहिजेत. हे नसेल तर सनलाइट हे नाव पाहिजेत. हाय टेम्परेचरला हिटिंग ही वन ऑफ दी कंडिशन असते, पण मोस्टली ह्या कंडिशन प्रिसाइजली मेन्शन असतात. ह्या तिघांपैकी कुठली कंडिशन चालते. सुरुवातीला काय होतं सर? तर थोडंसं स्टेप वाईज सांगतो. फ्री रेडिकल मेकॅनिझमचे 3 स्टेप असतात. काहीतरी ज्याला म्हणतात इनिशिएशन. पहिल्या स्टेपला काय म्हणतात? इनिशिएशन. दुसरी स्टेप त्याला म्हणतात प्रोपागेशन आणि तिसरी स्टेप असतं थांबून जाणं म्हणजे टर्मिनेशन. अशा 3 स्टेप मध्ये फ्री रेडिकल मेकॅनिझम होत असतात. आता आपल्याला काय स्टेप वाईज सांगायची गरज नाही. हे पुढे एका पॉलिमर नावाच्या चॅप्टर मध्ये येणार आहे, जो की नीटचा पार्ट नाहीये पण बोर्ड सीईटीचा पार्ट आहे. तिथे मी सांगणार आहे. इनिशिएशन स्टेप मध्ये काय होतं? हा तुमचा हॅलोजन आणि हॅलोजनचा बॉन्ड आहे. त्याच्यावरती सनलाइट पडली म्हणजे एनर्जी पडली. सनलाइट पडली फ्री रेडिकल आणि दोघांची इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी सेम. इलेक्ट्रॉन दोन्ही एका बाजूला जातील की दोन्हीकडे एक इलेक्ट्रॉन इकडे जाईल, एक इलेक्ट्रॉन इकडे जाईल. तुम्हाला काय सापडतील? 2 हॅलोजनचे रॅडिकल. अरे आपलं ऑलरेडी डिस्कशन झालंय. रिएक्शनच्या पहिल्या स्टेप मध्ये जर रॅडिकल बनला तर शक्यतो दुसऱ्या स्टेप मध्ये पण रॅडिकलच बनतो. आता दुसरा रिएक्टंट कोण आहे आपल्याकडे? हा वाला. मग मी असं लिहितो RCH2H. H ला मुद्दाम दूर लिहितो. याच्यावरती पण लाईट पडली, याच्यावरती लाईट पडली किंवा एनर्जी पडली. ह्याचा पण कार्बन आणि हायड्रोजनचा बॉन्ड, ह्यांच्यात पण खूप जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स नसतो. मग हा वाला इकडे जातो आणि हा वाला इकडे जातो. काय भेटेल रे मला? RCH2. याच्यावर काय आला? रॅडिकल. प्लस H वरती काय आला? रॅडिकल. टर्मिनेशन स्टेप मध्ये हे रॅडिकल रॅन्डमली कंबाईन होतात. म्हणजे एक्स आणि एक्स मिळून वापस काय बनवू शकतात? पण वापस तुटू बनणार. एनर्जी पडेल तर वापस तुटतील. पण आर म्हणजे हे वाले तुटून परत हे पण बनतील, पण परत तुटू पण शकतात. क्रॉस कंबाईन करा. टर्मिनेशन मध्ये काय होतं? 2 रिएक्शन होतात. एक मेन रिएक्शन RCH2 चा रॅडिकल आणि Cl चा रॅडिकल, हे 2 इलेक्ट्रॉन एकत्र येतात. कसे एकत्र येतात सर? हा वाला इलेक्ट्रॉन इथे येईल, हा वाला इलेक्ट्रॉन इथे. अरे 2 इलेक्ट्रॉन एकत्र आले, काय बनला? बॉन्ड बनला. RCH2Cl. हेच तर पाहिजे होतं आपल्याला. बरं, अजून काय बनवू शकतं? H आणि X. अरे Cl का घेतो मी? X घेतो ना सध्या जनरल फॉर्म मध्ये. इथे जर छोटा नव्हता. ओके, इथे सपोज आपण X घेऊयात, जनरल फॉर्म मध्ये लिहितोय. अजून काय उरलंय आपल्याकडे? आपल्याकडे उरलाय H चा रॅडिकल आणि X चा रॅडिकल. हे पण कंबाईन होतील का रे? आणि काय बनवतील? HX बनवतील. हे होत असतं. रिएक्शन लक्षात आली का? काय लिहू इथे प्रोडक्ट सांगा बरं? RCH2X प्लस HX. मला सांगा, फ्री रेडिकल मध्ये ही जी रिएक्शन होतीये, ही ऍडिशन आहे, इलिमिनेशन आहे की सबस्टिट्यूशन आहे? सर्वांना झेपतोय का? का बरं आपण सबस्टिट्यूशन म्हणतोय? याच्यातला एक हायड्रोजन कमी होतोय आणि त्याच्याऐवजी हॅलोजन येतोय. म्हणजे हे फ्री रेडिकल मध्ये पण सबस्टिट्यूशन मेकॅनिझम आहे. फ्री रेडिकल सबस्टिट्यूशन. ह्याला ऍडिशन म्हणत नसतात,
ऍडिशन केव्हा होत असतं, जेव्हा ओरिजिनल मॉलिक्युल मधलं काहीच बाहेर जात नाही, जे काही येतं ते ऍडच होतं डबल बॉन्ड्स मध्ये. लक्षात आलंय सर्वांना? अशा पद्धतीचे. पण खूप मोठा प्रॉब्लेम आहे रिॲक्शनचा, खूप मोठा प्रॉब्लेम हा आहे की फ्री रॅडिकल रिॲक्शन ह्या कंट्रोल्ड नसतात. ह्याचा एक प्रॉब्लेम आहे, ड्रॉबॅक आहे की फ्री रॅडिकल या कशा रिॲक्शन असतात? अनकंट्रोल्ड. जर अनकंट्रोल्ड रिॲक्शन असतील तर ही रिॲक्शन एका स्टेपला थांबत नाही. ह्याच्यात काय होऊन जातं? याच्यामध्ये होऊन जातं पॉलीहॅलोजिनेशन. अरे आपण चर्चा केली होती अशी अल्केनच्या रिॲक्शन मध्ये. याच्यात होत असतं पॉलीहॅलोजिनेशन. म्हणजे तुम्हाला पाहिजे होता एकच हॅलोजन आणायचा, याच्यात प्रॉब्लेम काय होऊन जातो? 5, 6, 7 हॅलोजन येऊन जातात. तो लक्षात आलं का याचा ड्रॉबॅक काय तर? ओके, ज्याचं ऑलरेडी हायड्रोकार्बन्स मध्ये आपण डिस्कशन केलेलं आहे. हा, त्याला ऑप्शन म्हणून आपल्याकडे पर्याय आहेत, आपण त्याला पुढे डिस्कस करूयात. किंवा क्वेश्चन काय येतो तो पण लिमिटेड असतो, असं काहीतरी आहे. क्वेश्चन कसे येतात त्याच्याकडे जाऊयात आपण, आहे ना, की क्वेश्चन कसे एक्झाम मध्ये येतात. ओके, हँडरायटिंग कशी असू द्यात, वाचण्यासारखी आहे. आता ते परत काही लिहित बसत नाही ना, ते लॅपटॉप स्क्रीनवर लिहिलंय, तो हँडरायटिंग कशी आहे. फाइंड टोटल स्ट्रक्चरल प्रोडक्ट्स पॉसिबल ऑन मोनोक्लोरिनेशन ऑफ फॉलोइंग कंपाऊंड्स. क्वेश्चन मध्ये प्रिसाइजली काय देतात आपल्याला, म्हणजे किती वेळा क्लोरिनेशन करायचं. इव्हन दो ड्रॉबॅक आहे की पॉलीहॅलोजिनेशन होतं, पण तुम्हाला ते इन्स्ट्रक्शन क्लिअर दिलं ना, मोनोक्लोरिनेशन आहे. ओके, किती वेगवेगळे प्रोडक्ट. अच्छा, जर कधी कधी तो शब्द नाही दिला तर रिॲक्टंटच्या खाली काय लिहून देतात? जर तुम्ही मिथेनच एक्सेस घेतला तर मिथेन भरपूर आहे, क्लोरीन कमी पडतील आणि एका मिथेनला एकच क्लोरीन लागण्याचा चान्स येईल. असं नाही दिलं तर तसं प्रिसाइजली मेन्शन करून देतात. चला, ह्याचा काय प्रोडक्ट होईल सांगा? CH3Cl. बाहेर कोण गेला नाही लिहिलं तरी चालेल, ऑब्विस आहे कोण गेला? HCl. ओके, इथे एकच बनेल का? कारण की सर इथे क्लोरीन लावलं तरी क्लोरो, इथे जरी लावलं तरी, मग ह्याचे किती वेगवेगळे प्रोडक्ट बनतील? तर एकच वेगवेगळा प्रोडक्ट बनवू शकतो. हा कळतो ना तुम्हाला? हा प्रोपेन आहे. किती वेगवेगळे क्लोरिनेशन प्रोडक्ट बनतील? 2. ह्या कॉर्नरला क्लोरीन लावा किंवा ह्या कॉर्नरला, नाव तर एकच आहे, मधली जागा वेगळी आहे. सो तसं बघितलं, ह्याला नंबर दिला तर 1 आणि 3 पोझिशन सेमच आहे. हा पण CH3 शेजारी सेम, हा पण CH3 शेजारी सेम, इथे वेगळी. तो किती वेगवेगळे प्रोडक्ट बनतील? एक इथे बनेल प्लस एक इथे बनेल. लक्षात आलं का तुम्हाला? तो क्वेश्चन इझी आहे का? हा, तसं म्हणाल सर या दोघांमध्ये जास्त क्वांटिटी कोणाची येण्याचे चान्सेस आहेत? हा स्लाइटली मेजर असेल, खूप जास्त पण नाही, अनकंट्रोल्ड रिएक्शन असतं, पण नो डाऊट तो मेजर असेल. रिझन काय रे? सेकंडरी वरती जेव्हा रॅडिकल येईल त्याला जास्त हायपर कॉन्ज्युगेशन भेटले असतील, तो स्टेबल राहिला असेल. प्राऊड ऑफ यू, भरपूर गोष्टी आठवत आहेत तुम्हाला, बढिया बात. तो झाला क्वेश्चन. चला कंटिन्यू करायचं ह्याच क्वेश्चनला. मॉलिक्युलला व्यवस्थित बघा तुम्ही, रफ मध्ये पटापट इमॅजिन ड्रॉ करून बघितलं तरी हरकत नाही. चला, पहिला सॉरी डी जो आहे त्याच्यात किती वेगवेगळे, पहिले त्याला नंबर देऊ. 1, 2, 3 आणि 4. मला सांगा 1 आणि 4 सेमच आहे का? 1 ला जरी क्लोरीन लावला तर 1 क्लोरोब्युटेन, 4 ला जरी लावला तरी 1 क्लोरोच होईल, नंबरिंग चेंज होईल. 2 आणि 3 पोझिशन सेम. किती वेगवेगळे प्रोडक्ट बनले? ओके, एकाला इथे क्लोरीन लावा, एकाला कॉर्नरला क्लोरीन लावा, मग लेफ्टच्या लावा राईटच्या लावा फरक पडत नाही. बरोबर आहे का? ओके, याच्यामध्ये तुम्हाला हे सांगायचंय की काय या दोन पैकी एखादा ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे. काय शोधायचं असतं? कायरल कार्बन. ओके, याच्यात कायरल कार्बन शक्य आहे कारण की CH3 3 हायड्रोजन, CH2 2 हायड्रोजन, CH2 इथे पण CH2, 4 वेगळे ग्रुप पाहिजे. इथे CH3 इथे CH2 चालेल का? नाही. इथे CH3 चालेल का? हा, इथे चालेल ना सर. एक कोण आहे? CH3, एक अख्खा ग्रुप 2 कार्बनचा, एक क्लोरीन आणि एक हिडन हायड्रोजन, तर तो कायरल आहे. प्रश्न त्यावेळेस असा विचारतात, टोटल आयझोमर्स इन्क्लुडिंग स्टिरिओ आयझोमर्स. आता जसा प्रश्न विचारलाय त्यात स्टिरिओ आयझोमर सांगितलेले शब्द काय वापरलाय? स्ट्रक्चरल मध्ये स्टिरिओ घ्यायचं नाही. ओके, चलो ह्याचे किती सांगा बरं? 1, 2, 3, 4, 5. 3 पक्का. कुठल्या कुठल्या पोझिशन सेम वाटतंय तुम्हाला?
1 आणि 5 सेमच आहे, 2 आणि 4 सेमच आहे, 3 वेगळी आहे. म्हणजे सर तसं बघाल तर एक इथे जाईल, बरोबर आहे, अजून एक इथे जाईल आणि अजून एक कॉर्नरला जाईल, बरोबर आहे का? ते सोडून अजून वेगळी जागा आहे का? नाही. 3 प्रोडक्ट शक्य आहेत. सर्वांना झेपले का रे? ओके, बढिया बात. अच्छा, याच्यामध्ये सांगा, हा सायक्लोब्युटेन काढलाय, सायक्लोब्युटेन, सायक्लोब्युटेन Cl2 in the presence of HNO. बोला बोला बोला. सर्व सेमच आहेत का? हा पण CS2, हा पण CS2, हा पण CS2 आणि हा पण CS2. कुठेही क्लोरीन लावा, त्याचं नाव क्लोरोसायक्लोब्युटेनच येणार आहे. ओनली 1 प्रोडक्ट. लक्षात आलंय? प्रोडक्ट मध्ये जो HCl वगैरे बाहेर जातो त्याला काउंट करायचं नसतं, मेन कार्बनचं बघायचं असतं. सर्वांना झेपलंय? कुणाला डाऊट? बिलकुल नाही सर, नाही तर काय मागच्या याच्यामध्ये झालेलं होतं. चला, जी वाला मॉलिक्यूल नीट बघा. जी वाला मॉलिक्यूल किती वेगवेगळे नंबर देऊन बघायचं सोपं पडण्यासाठी. IUPAC नंबरिंग नाही, अंडरस्टँडिंग नंबरिंग. इथे देतो 1, इथे देतो 2, याला वस्तूतच काढून घेतो. ओके, हा जो पण जी होता, याच्यामध्ये ह्यावेळेस त्याने सांगितले Br2 ऍड करा इन द प्रेझेन्स ऑफ HNO. सांगा रे सांगा. 1, 2, 3 आणि 3 हे सेमच आहेत का? 4 आणि 4 हे सेमच आहेत का? 5. सर्वांना लक्षात आलं का? अरे मी मुद्दामच जे सारखे त्यांना सेम नंबर दिला दोन्ही साईडला. हा एक आहे, याच्यासारखा अजून दुसरा नाही, याच्यासारखा अजून दुसरा, या दोघांसारखे दुसरे नाहीत, पण हे दोघं सेमच आहेत, हे दोघं सेम आहेत आणि 5 नंबरचा आहे. तो टोटल किती प्रोडक्ट येतील मला? 5. काय काय होईल त्याच्यामध्ये लक्षात आलं ना? एकदा भेटून जाईल बाहेरच्या साईडला क्लोरीन, एकदा भेटून जाईल त्या जॉईंट वरती क्लोरीन, टर्शरी वरती, बरोबर आहे. नंतर बेन्झिनला असतं तसं ऑर्थो पण ठीक आहे, तर तुम्ही ऑर्थो म्हणजे तेच तसं म्हणताय. ऍक्च्युली ऑर्थो साध्या मॉलिक्यूलला नसतो म्हणायचा, बरोबर. आणि प्लस सर्वात शेवटी काय बनेल आपल्याकडे? इकडे ड्रॉ करून टाकूयात. पॅरा सारखं, त्याला पॅरा नाही म्हणायचं, बेन्झिन असेल तरच ऑर्थो मेटा पॅरा, नाही तर नाही. चलो, झेपलंय काम? ओके. एक एनसीईआरटी मध्ये इंटेक्स्ट क्वेश्चन आहे, बघूयात आपल्याला तो झेपतो का. इथेच दिलेला आहे, बरोबर, हा कॉन्सेप्ट जिथे सांगतो ना तिथेच दिलेला आहे. आपण बघूया काय सांगतात त्या क्वेश्चन मध्ये, की एक मॉलिक्यूल ए आहे ज्याचा फॉर्म्युला हा राहिला होता. एक मॉलिक्यूल ए आहे ज्याचा फॉर्म्युला काय दिलाय त्यांनी? C5H10 असा दिलेला आहे. त्याचं क्लोरिनेशन केलं, पण इन द प्रेझेन्स ऑफ काय केलं? डार्क. डार्क म्हणजे अंधार. आता हे शब्दांमध्ये तुम्ही शॉर्टकट मध्ये लिहितोय डार्क मध्ये, तर रिॲक्शन झाली नाही हे त्यांनीच सांगितलं होतं. त्यांचंच म्हणणं आहे क्लोरीन टाकला पण अंधारात टाकला, लाईट सनलाईटच नाही तिथे, तर रिॲक्शन झालीच नाही. पण जर क्लोरीन टाकला इन द प्रेझेन्स ऑफ HNO म्हणजे सनलाईट, तर तुम्हाला एकच मोनोक्लोरिनेशन प्रोडक्ट बनलाय. तर एक काय असेल? पहिली गोष्ट हे शोधा की तो अल्केन होता की अल्किन होता की काय होता? अल्किन. फॉर्म्युलानुसार काय पाहिजे? तो अल्किन, कारण की अल्केन असता तर हायड्रोजन किती पाहिजे होते? 12. CnH2n+2 असतं ना, हे तर CnH2n आलं, 5 2 10. ओके, एक तर अल्किन, पण अल्किनची ही वाली रिएक्शन होतात, ही रिएक्शन तर सनलाईट वाली, तर मोनोक्लोरिनेशन तर अल्किनची आहे. मग जर अल्किन सारखा असेल तर होऊ शकतं ना तो सायक्लिक असेल, आणि बिलकुल करेक्ट, सायक्लोपेंटेन आन्सर. तर तो सायक्लोपेंटेनच राहिला असेल. सायक्लोपेंटेनचं क्लोरिनेशन करा, किती वेगळे प्रोडक्ट बनतील? एकच. जर मी ओपन चेन घेतला 5 कार्बनचा, तर त्याचे किती वेगवेगळे बनतील? 3 वेगवेगळे बनतील, पण फॉर्म्युला पण सॅटिस्फाय नाही होणार. डबल बॉन्ड दिला मग तर अजूनच वेगळं होऊन जाईल, तरी सुद्धा 3 वेगवेगळे बनतीलच. तो काय लक्षात येण्यासारखी गोष्ट होती का रे? की तो कोण राहिला असेल? सायक्लोपेंटेन राहिला असेल. कळालं हा पण टाइपची क्वेश्चन पॉसिबिलिटी? ओके सर, हा पण लक्षामध्ये येऊन गेला. आता एक केस जी सर्वांसाठी नाहीये म्हणजे कधी कधीच नीट आणि जेई मध्ये विचारतात. तो जर एखाद्याला वाटलं की मला हेवी गेलं तर लोड घ्यायची गरज, ह्याचे 5% पण चान्सेस नाहीत, नाही सॉरी येणार म्हणून
95% चान्सेस आहेत की इथून कॉन्सेप्ट येणार नाही. ओके चलो. तर काय असतं जेव्हा तुम्ही बघताय की ह्या वाल्या केसमध्ये किती वेगवेगळे प्रोडक्ट बनले रे? 5. तिथे तर 5 बनले ना. मग 5 पैकी मेजर कोण असेल नेमकं कसं ठरवायचं? इन जनरल तुम्हाला काय वाटू शकतं? हा प्रायमरी आहे, खरे का? हा टर्शरी, हा सेकंडरी, हा पण सेकंडरी आणि हा पण, मग शक्यतो मे बी टर्शरी असावा असं वाटतं. पण सेकंडरीचे चान्सेस किती आहेत ते पण बघावं लागत असतं. तो 3 चान्सेस आहेत. 3 मध्ये पण इथे क्लोरीन येण्याचे चान्स होते तर इथे पण आला असता ना. पॉसिबिलिटी खूप जास्त होत्या. इथे पण पॉसिबिलिटी आहे, इथे पण आहे, इथे पण आहे, इथे पण आहे, इथे पण आहे. शक्य का? तर त्या केसमध्ये करायचंय काय? एक अगदी साधा फॉर्म्युला असतो. त्याच्यासाठी आपल्याला छोटीशी गोष्ट लर्न करावी लागते. ती आहे की जर माझ्याकडे एखादा अल्केन असेल आणि त्याचं क्लोरिनेशन करायचंय तर प्रायमरी हायड्रोजन रिप्लेस होण्याचा ऍज टू सेकंडरी ऍज टू टर्शरी, काय म्हणतोय आपण? प्रायमरी हायड्रोजन रिप्लेस होण्याचा रेट, सेकंडरी हायड्रोजन रिप्लेस होण्याचा रेट आणि टर्शरी हायड्रोजन रिप्लेस होण्याचा रेटचा जो रेशिओ असतो तो असतो 1:3.5:5. म्हणजे प्रायमरी हायड्रोजनचे चान्सेस किती आहेत? 1. तर सेकंडरी हायड्रोजन रिप्लेस होण्याचे चान्सेस 3.8 आणि टर्शरी रिप्लेस होण्याचे असं का असेल तुम्ही सांगा बरं? स्टॅबिलिटी. टर्शरीचा कॅटायन जास्त स्टेबल असतो म्हणून त्याचे चान्सेस 5 पटीने जास्त आहेत. अरे एवढं शिकलं का? पण हे असंच लर्न करावं लागतं. काय रेशो? 1:3.8:5. अगेन हे पॉइंट, हा टॉपिक इम्पॉर्टंट नाहीये पण स्किप करत नाही, याच्यावरती प्रश्न आलेले आहेत. तर रेट ऑफ प्रायमरी कसं काढायचं? मग तर काय करायचं? रेट ऑफ प्रायमरी किती असतो? 1 इंटू नंबर ऑफ प्रायमरी हायड्रोजन डिवायडेड बाय रेट ऑफ प्रायमरी इंटू नंबर ऑफ प्रायमरी प्लस रेट ऑफ सेकंडरी इंटू नंबर ऑफ सेकंडरी प्लस रेट ऑफ टर्शरी इंटू नंबर ऑफ. तसंच पर्सेंटेज ऑफ सेकंडरी कसं काढायचं असेल? रेट ऑफ सेकंडरी हायड्रोजन्स मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ सेकंडरी हायड्रोजन्स डिवायडेड बाय रेट ऑफ प्रायमरी इंटू नंबर ऑफ प्रायमरी प्लस रेट ऑफ सेकंडरी इंटू नंबर ऑफ सेकंडरी प्लस रेट ऑफ टर्शरी इंटू नंबर ऑफ टर्शरी. असं करायचं असतं. टर्शरीचं पण सेमच. टर्शरी जर मला काढायचा असेल त्याचा रेट तर हे वरची सेम मेथड मी फॉलो करू शकतो. फक्त इथे काय घ्यायचं? टर्शरी वाला घ्यायचं. हा नाही, किती हायड्रोजन आहेत ते एक साधं एक्झाम्पल घेऊन सांगतो तुम्हाला. सपोज मी काय केलं रे, एक असा मॉलिक्यूल काढला एक्झाम्पलच्या फॉर्म मध्ये CH3 CH2 CH3 असा मॉलिक्यूल घेतला. आता इन जनरल ह्याचं क्लोरिनेशन केलं तर तिने मग म्हणलं होतं की ह्या सेकंड वाल्याला मेजर लिहा. मी त्याच्या खाली लिहिलं होतं स्लाइटली मेजर, खूप जास्त मेजर नव्हतं लिहिलं मी. हे मला काढायचं. ह्याचे 2 प्रोडक्ट बनणार आहेत. एक कॉर्नरला क्लोरीन येणार आहे आणि दुसरा मध्ये क्लोरीन येणार आहे, Cl2 इन द प्रेझेन्स ऑफ H. पण मेजर मला ठरवायचं आहे. मग मी काय करेल? मी पहिले बघतो किती वेगवेगळ्या प्रकारचे हायड्रोजन आहेत किंवा किती प्रोडक्टचे चान्स होते? 2. मी ह्याला पण 1 म्हणतो, ह्याला पण 1 म्हणतो. ही सारखी सारखीच पॉसिबिलिटी आहे का? आणि ह्याला म्हणतो 2. ह्या 1 आणि 1 ला बघून मला सांगा प्रायमरी हायड्रोजन किती आहेत तुमच्याकडे? 6. आणि सेकंडरी हायड्रोजन किती आहेत? अबे टोटल बघावं लागतील ना. लाईट पडली तर तिथे भरपूर बॉन्ड्स आहेत ना. ह्या टाइपचे बॉन्ड तुटण्याचे किती चान्सेस आहेत? 6 चान्सेस. ह्या टाइपचे बॉन्ड तुटण्याचे चान्सेस 2 पर मॉलिक्यूल. झेपले का तुम्हाला? आता लावायचं आपल्याला प्रायमरी आणि सेकंडरी. सांगा बरं पर्सेंटेज ऑफ प्रायमरी मेजर प्रोडक्ट कसा काढायचा? रेट ऑफ प्रायमरी किती असतो? 1 इंटू नंबर किती आहे? 6 डिवायडेड बाय 1 इंटू 6 प्लस 2 इंटू 3.8. अरे झेपलं का तुम्हाला? आणि मग तिथून जे आन्सर येईल ते येईल. सिमिलरली पर्सेंटेज ऑफ सेकंडरी कसं काढणार मी? सेकंडरी किती होते? 2 इंटू त्यांचे चान्सेस किती किती असतात? 3.8 डिवायडेड बाय तर सेमच आहे का? 1 इंटू 6 प्लस 2 इंटू 3. टर्शरी तर नाहीच आहे ना, तो घ्यायचाच कशाला? तुम्हाला हे कळालं का? ह्याचा आन्सर आला 6 अपॉन हे वाला, बरोबर आहे. आणि ह्याचा आन्सर काय आला? 7 डिवायडेड बाय सेम. नो डाऊट ह्याचा आन्सर जास्त असेल का? ज्याचा न्यूमरेटर मोठा, डिनोमिनेटर तर सेमच आहे ना. झेपले का सर्वांना? तर मेजर प्रोडक्ट कोण बनणार? सेकंडरी वाला. तर नो डाऊट हा असतो
मेजर आणि तो आहे मायनर. लक्षात आले तुम्हाला? ओके. आता ह्या केसमध्ये तुम्ही तर म्हणाल ठीक आहे सर, आम्ही तर असं पण तुका नाही मारायचो, लॉजिकने सांगायचो की सेकंडरी मेजर असतो. ह्याचा प्रॉब्लेम कधी होतो, जर मी हा मॉलिक्युल घेतला असता तर तुम्ही 100% गंडले असतात. प्रायमरीचे 9 चान्सेस झाले, बरोबर आहे ना? तो 9 डिवायडेड बाय समथिंग येईल, पण ह्याच्या किती आहेत? एकच, तर त्याचा 5च असणार आहे. तो 9 मोठा आहे ना. तर ह्या केसमध्ये प्रायमरी मेजर प्रोडक्ट बनेल, कारण की प्रायमरी बनण्याचे 9 चान्सेस, टर्शरी बनायचा एकच चान्स होता. नो डाऊट आहे ना की लाईट पडेल तर ह्यापैकी जास्त बॉन्ड तो त्याचा. लॉजिक लक्षात आलं? अगेन खूप लोड घ्यायचा नाही. हे झालं कोणासाठी? क्लोरिनेशन साठी. 2 केसेस असतात, हा असतो क्लोरिनेशन साठी. दुसरा जो केस आहे माझा तो असतो ब्रोमिनेशन साठी. पण ब्रोमिनेशन साठी एक गोष्ट लक्षात ठेवा, ब्रोमिनेशनला तुम्ही बिंदास असं लक्षात ठेवायचं, टर्शरीच नेहमी मेजर प्रोडक्ट असतो. कारण की जे सायंटिस्टने ऑब्झर्व केलं त्याच्यात त्यांना एकदम अजबच गोष्ट दिसली की रेट मध्ये डेंजरच तफावत आहे. रेट ऑफ प्रायमरी 1 असेल तर रेट ऑफ सेकंडरी डायरेक्ट 82 टाइम्स फास्ट होता, आणि रेट ऑफ टर्शरी तर मग तर प्रश्नच येत नाही, किती कमी चान्सेस असो 1600 पटीने फास्ट होते ना रिएक्शन तिथे. तर नो डाऊट मग तसंच आहे. तो इथे कन्क्लुजन डायरेक्ट काय लक्षात ठेवूया, टर्शरी इज ऑलवेज मेजर प्रोडक्ट. म्हणजे तो वाला फॉर्म्युला फक्त कशाला लावायचा? क्लोरिनेशनला. त्यात पण इनडायरेक्टली सेकंडरी किंवा टर्शरीज मेजर असतो, फक्त कॅल्क्युलेशन करताना थोडंसं लक्षात ठेवावा लागतो हा वाला रेशो. लक्षात राहील? ओके. इथे एनिवेज ब्रोमिनेशन मध्ये नेहमी टर्शरीज मेजर प्रोडक्ट असतो, सेकंड मेजर सेकंडरीच असतो, तो पण 82 टाइम्स आहे. प्रायमरीचे किती चान्सेस असू दे त्याच्यापेक्षा खूप फास्ट रिएक्शन होते. ते पण झेपलंय का? ओके. काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आणि थोडंसं करून याचं कन्क्लुजन लावून टाकूया पहिल्या रिएक्शनचं. ओके. काय काय जरा समजून घ्या रे, पटापट पटापट पटापट. या रेडिकलला या मेकॅनिझमला म्हणतात FRSR, फ्री रेडिकल. यस, म्हणजे एवढा असा ऑप्शन देत नाही इतका शॉर्टकट, नाही तर शॉर्टकट लर्न करायला पाहिलं तिथं आपण लिहिले फ्री रेडिकल सबस्टिट्यूशन रिएक्शन. तुम्हाला ऑलरेडी आम्हाला बायोमध्ये एवढे असतात, इथे असतात, इथे बी येत नाही. इथे आपलं नेम रिएक्शन लर्न करायचं. बरं, अजून पुढे या रिएक्शन मध्ये तुम्हाला रेट ऑफ रिएक्शन जर विचारलं, रेट ऑफ रिएक्शन सांगा, तर नो डाऊट सर्वात फास्ट रिएक्शन असते फ्लोरीनची, मग क्लोरीन, मग ब्रोमीन, मग आयोडीन. कोण म्हणेल असं का? इन जनरल तुम्हाला जर विचारलं HF आणि HI मध्ये कोण रिएक्टिव्ह असतं? HI होता जास्त ऍसिड, पण इथे H आहे का? नाही. अच्छा, होता असं की फ्लोरीनचा बॉन्ड आपण कितीतरी वेळा बोललोय खूप जास्त एक्झोथर्मिक असतो, बरोबर का रे? एक्झोथर्मिक असतो म्हणजे एनर्जी खूप जास्त रिलीज होते का? आणि एनर्जी जास्त रिलीज झाली तर स्टेप 2 जी होती प्रोपोगेशन, ती पण फास्ट होईल ना. पहिला रेडिकल झाला की दुसरा रेडिकल जो बनतो तो, दुसरे रेडिकल फास्ट बनतील तर रेट ऑफ रिएक्शन पण जास्त असेल. F2 ची हायली एक्झोथर्मिक रिएक्शन असते आणि अनकंट्रोल्ड असते, म्हणून याच्यात रिएक्टिव्हिटी जास्त असते. पण जिथे रिएक्टिव्हिटी जास्त तिथे सिलेक्टिव्हिटी, जिथे आयुष्यामध्ये अतिघाई गोष्टी केल्या तुम्ही तर तुमचं सिलेक्शन चुकण्याचे चान्सेस असतात ना. अभ्यास सोडून बाकी गोष्टींमध्ये जर घाई केली नो डाऊट 500% चान्सेस आहेत तुमचे सिलेक्शन रॉंग होत आहेत आयुष्यात. रिएक्टिव्हिटी जास्त असेल तर सिलेक्टिव्हिटी कमी होते. सिमिलरली आयोडीनची केस, ही रिएक्शन स्लो असते, एवढंच नाही रिव्हर्सिबल पण असते. रिझन मला सांगा, जर मी Cl2 टाकला होता तर साइड प्रोडक्ट HCl बनला होता का रे? दाखवायची गरज नाही तशी. साइड प्रोडक्ट काय बनला होता आपल्या रिएक्शन मध्ये? लाईट मागे जावं लागलं का? काय दाखवायची गरज नव्हती वाटतं. HCl बनला होता ना. जर साइड प्रोडक्ट HCl बनला, I2 टाकलं तर साइड प्रोडक्ट काय बनेल? आणि HI हा स्ट्रॉंग ऍसिड आहे की वीक आहे? खतरनाक स्ट्रॉंग ऍसिड आहे ना. आणि जर तो स्ट्रॉंग ऍसिड असेल तर आपल्याला तर माहित आहे रिएक्शनला काय करून टाकतो? रिव्हर्स करून टाकतो. ह्याची रिएक्टिव्हिटी खूप कमी असते पण सिलेक्टिव्हिटी तेवढीच. हे शब्द थोडे लक्षात ठेवायचे है ना. याच्यात जेव्हा एम्सची सेपरेट एक्झाम व्हायची तेव्हा याच्यावर क्वेश्चन जास्त यायचे. एम्सची सेपरेट, आता काय नीटचे टॉपरच एम्स मध्ये घेतात है ना, ऑल इंडिया टॉपर्स. ठीक आहे. असं पण लक्षात घ्या, आयोडिनेशन मध्ये काय टाकतात? फक्त I2 नाही, त्याच्यासोबत अजून काय टाकतात? HNO3 किंवा
HiO3. ह्याचा प्रॉब्लेम काय मला वाटतं कधी आधी पण आपण थोडंसं बोललो होतो. जर मी काय केलं सपोज CH4 घेतला त्याच्यामध्ये काय टाकला आयोडीन टाकला इन द प्रेझेन्स ऑफ HNO काय काय बनतं CH3I प्लस बरोबर का नाही HI बनतं ना HI हा कसा ऍसिड आहे सांगा स्ट्रॉंग ऍसिड ह्या रिएक्शनला रिव्हर्स करू शकतो का मग ह्याला डिऍक्टिव्हेट करण्यासाठी डिऍक्टिव्हेट म्हणजे याची रिएक्टिव्हिटी कमी आहे जास्त आहे ना ते ह्याला काय करा काहीतरी कन्वर्ट करा याच्यासाठी HI मध्ये ऍडिशनली काय टाकतात HNO3 आणि HiO3 ह्याला पिरियोडिक ऍसिड पण म्हणतात हे डेंजर स्ट्रॉंग ऍसिड असतात मग हे ऍसिड काय करतात आणि हे ऑक्सिडायझिंग एजंट पण आहे इथे तुम्ही बघाल तर आयोडीनचा -1 आहे का ऑक्सिडेशन स्टेट ऑक्सिडेशन करणं म्हणजे काय करणं ऍडिशन ऑफ इलेक्ट्रॉन की लॉस ह्याचा I2 बनवून टाकतो 0 मध्ये गेला का -1चा असं करत असतात HIचं कन्व्हर्जन कशात करतात I2 मध्ये I2 रिएक्टिव्ह नसतो तर मग HNO3 किंवा हा वाला टाकला जातो अरे झेपले का काम काय होतं HI जो असतो तो काय करू शकतो कॅन रिव्हर्स द रिएक्शन हा रिएक्शनला रिव्हर्स करू शकतो स्ट्रॉंग ऍसिड आहे मग त्याला I2 मध्ये कन्वर्ट करा आता काय नाही करू शकत म्हणून एक ऑक्सिडायझिंग एजंट तुम्ही टाकत असता झेपलंय काम पहिली रिएक्शन झेपली क्वेश्चन पॉसिबिलिटी ठीक आहे चलो तो नोट्स बना लेते